तर मित्रांनो आपण आता मेट्रोचं तिकीट काढतोय आणि जायचं आहे गोरेगावला। तर फायनली आता आपण मित्रांनो गोरेगावला पोचलो आहे आणि समोर जे तुम्ही बघताय ग्राउंड ते नेस्कोचं ग्राउंड आहे। तिथे गारमेंटचा फेअर लागला आहे आणि हा पहिला गेट आहे आणि आपण आता मेट्रोमधून चाललो आहे गोरेगावला। गोरेगावच्या स्टेशनपासून 1 मिनिटाच्या अंतरावर हे नेस्को ग्राउंड आहे आणि हा समोर दुसरा गेट दिसतोय, त्यातून आपण आतमध्येच एंट्री करणार आहोत। आणि साईडला हे बघता हे पार्किंगचं ग्राउंड आहे मोठं असं आणि आपण आता पोचलो आहे गोरेगावला। चला तर मित्रांनो डायरेक्ट आता आपण ग्राउंडमध्येच भेटूया। तर मित्रांनो हे आहे रजिस्ट्रेशन ऑफिस। तर तुम्हाला जर आतमध्ये एंट्री करायचं असेल तर इथे पहिलं जाऊन तुम्हाला एंट्री पास घ्यावा लागतो आणि त्यानंतर तुम्हाला आतमध्ये एंट्री भेटेल। तर आपण आता चाललो आहे मित्रांनो जिकडे आपल्याला जायचं आहे। तर आपण 1 नंबर हॉलकडे जातो आहे। तर आत्ता आपण पोचलो 1 नंबर हॉलकडे आणि समोर बघू शकता 1 नंबर हॉल आहे। आणि मित्रांनो इकडे आजूबाजूला परिसर एकदम मस्त आहे बसण्यासाठी वगैरे। तर हा 1 नंबर हॉल आहे आणि तुम्ही पाठीमागे बघाल तर इकडे फोटोशूटसाठी ठेवलं आहे आणि हे रजिस्ट्रेशनच ऑफिस आहे। आतमध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन ऑफिस मोठं आहे अजून। तर मित्रांनो हे समोर दिसतंय ते गार्डन आहे, तुम्ही या गार्डनमध्ये फिरू वगैरे शकता, फोटो वगैरे काढू शकता। तर मस्त असं गार्डन आहे, एकदम शांत वातावरण। आपण पण थोडं फिरूयात। मित्रांनो इकडे मस्त असं गार्डन आहे आणि इकडे सिक्युरिटी गार्ड फुल असते मित्रांनो। तुमचा पास असला तरच आतमध्ये तुम्ही जाऊ शकता। नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील गुरुले आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे। तर मित्रांनो मी आलो आहे गोरेगावला, जिथे नेस्को ग्राउंड आहे। इकडे आपला गारमेंटचा फेअर लागला आहे, तर तिकडे चालू आहे। तर मित्रांनो नॅशनल गारमेंट फेअर म्हणजे काय, तर समजा तुमचं एक शॉप असेल कपड्यांचं वगैरे, तर तिकडे टी शर्ट, जीन्स, शर्ट्स असे काही प्रोडक्ट असतात ते इकडे बुकिंग केले जातात पहिले। आणि मोठमोठे ब्रँड असतात ते त्यांचे इकडे स्टॉल असतात, त्यांना पहिले बुकिंग दिली जाते, त्यानंतर तुमच्या शॉपला ते येतात। तर मित्रांनो आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे। तर इकडे कसं आहे मित्रांनो, पास असला तरच आतमध्ये जायला तुम्हाला मिळेल। तर मेन तुमचा पास असला पाहिजे। तर मित्रांनो फायनली आता मी आतमध्ये चाललो आहे, तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन कशा पद्धतीने स्टॉल वगैरे आहेत ते। सिक्युरिटी फुल आहे इकडे। तर आपण आतमध्ये एंट्री केली आणि अशा पद्धतीने स्टॉल वगैरे आहेत। दो चाय आए खाली अभी छोड़ के गया। कॉपी दे दे पूरा बना भाई कॉपी दे दे। बराबर कॉफी दे। थैंक करवा दे तो एक कॉपी दे दो। ले ले मेरा काम नहीं किया आज करता है सजा लकड़ी लो नहीं चलेगा।
दूध गए और कोई है दर्शनाला बघतो चालू आहे तो बरेच तर मित्रांनो बघू शकता आपण आता आलोय नाश्ता करण्यासाठी. बघू शकता मस्त असं डिझाईन केलंय इकडे. तर चला आता आपण जाऊया आतमध्ये. क्या खाने का बोल. बॉम्बे पाव भाजी 150 रुपये. ये फूड कोर्ट है इधर आ जाना अंदर लास्ट में खंबी में. तर मित्रांनो आम्ही इडली आणि मेंदू वडा घेतला. मस्त असा नाश्ता वगैरे करतो. तर थोडंफार फिरणार. तर मित्रांनो फायनली फिरून वगैरे झाल्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढले मस्त वगैरे असं आणि निघालो घरी.